पण अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन तुमचं आणि तुमच्या मुलीचं, खास करून देर आहे, दुरुस्ती आहे. अहो त्या मुधोळकरची 1000 लफडी येतो, 1000 लफडी त्या मुधोळकरची. सांगा आम्हाला कसं माहित? विचारा विचारा आम्हाला कसं माहित? विचारा संकेत, तुम्ही तरी विचारा आम्हाला कसं माहित, म्हणजे आम्हाला यांना सांगता येईल. कसं माहित? सांगतो. आमच्या मिसेस मंजुषा होळकर यांना त्या मुधोळकरनी मुधोळकर कोचिंग क्लासेस या बॅनरच्या अंतर्गत स्वतःच्या रंगमाला डांबून ठेवलं आणि आमच्या मिसेस तुरु 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 बोलायला लागल्या. नवे नवे त्या तुरु 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 पळायलाही लागल्या आणि रंगमालात जाऊन पोहोचल्या. बट माय डिअर एक्स बॉस, युअर डॉटर इज गंगाज वॉटर. मंजिरी वहिनी म्हणजे गरीब गाय धरावे त्यांचे पाय. आम्ही असे बोललो होतो की नाही संख्ये? आम्ही असं बोललो होतो की नाही? आम्ही असं बोललो होतो. सत्याला सत्य म्हणणं भाग आहे. बट माय डिअर एक्स बॉस, तुम्हाला जर त्या मुधोळकरच्या विरोधात डिव्होर्सची केस टाकायची असेल तर मला हाक द्या. पोतभर पुरावे देतो तुम्हाला. जज साहेब सुद्धा म्हणतील कसली ही केस आणि काय लेवलचे हे पुरावे. जस्ट कॉल मी. होळकर, माझ्या घरात येण्याची परवानगी मी तुला दिलेली नाहीये. तुझं बोलणं जर झालं असेल निघायचं तर निघ. बघा आता तुम्हीच बघा संख्ये. संख्या आम्ही यांची मदत करू पाहतोय आणि यांना आमची मदत नकोच आहे. ही डज नॉट नीड माय हेल्प. कसं आहे एक्स मालक? होळकर, सरनाईक आहे मी, पृथ्वीराज सरनाईक. सत्यजित मुधोळकर सारख्या माणसाची लढाई द्यायला मला तुझ्यासारख्या हराम करायची गरज नाही. कळलं ना? समजलं काय? कल निघून चालतो. गेट लॉस्ट. थांबा संख्या, संख्या कृपया थांबा. मला कल्पना आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फार राग आला असेल, पण राग गिळायचं तर शिकवलंय तांबडे बाबाने आपल्याला. तांबडे बाबाचं साहित्य सर्व विश्वामध्ये अनुवादित झाले, अगदी ते इंग्रजीमध्ये सुद्धा अनुवादित झाले. त्यात ते म्हणतात एनिमीज एनिमी इज आवर फ्रेंड. इट्स नॉट न्यू, इट्स व्हेरी ओल्ड फ्रेंड. माय एक्स बॉस, प्लीज रिमेंबर दिस. नैन तुम्हारे दर्पण मेरा, चला पुढे चला, कधीतरी पुढे चला. चरण तुम्हारे मन अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा. बाबा गुड नाईट आणि कृपया टेक केअर घ्या. इट्स व्हेरी व्हेरी नेसेसरी. काय ग, विचारात पडलीयस? नाही. करूच नकोस विचार. आता आनंदी राहायचं. आणि विचार करायचे झाले तर चांगले चांगले विचार करायचे. आपल्याला आनंदी ठेवणारे विचार करायचे. पुस्तकं वाचायची, गाणी ऐकायची. तुला सिनेमे बघायला आवडतात ना? चांगले चांगले सिनेमे बघायचे. ज्या गोष्टीमध्ये तुला आनंद वाटेल अशाच गोष्टी करायच्या. आणि काय ग, एवढी गोड बातमी तू सांगायची नाहीस होय? मंजुषाने सांगायची आम्हाला? नाही, ऍक्च्युली मी सांगणार होते, पण मंजुषा सकाळीच रूम मध्ये आली. असं तितकं गंमत केली तुझी. सध्या घरातलं वातावरण सुद्धा इतकं विचित्र झालंय ना, सगळा कल्लोळ आहे नुसता. तू तर काय तुझ्या खोलीच्या बाहेर सुद्धा पडत नाहीस. का असं कोंडून घ्यायचं स्वतःला? जरा बाहेर पडावं, घरातल्यांशी बोलावं, गप्पा माराव्या.
आपल्या लाडक्या चारू आत्याशी भांडावं. हे बघ, तुला जितकं आनंदी राहता येईल ना तेवढं आनंदी राहा. हं? आम्हाला तुमचं बाळ हे तुझ्यासारखं हसरं आणि गौरांसारखं नाचरं व्हायला हवंय. अगदी बरोबर आहे मावशी. आलीस, चल दृष्ट काढून घे. आलेत. अगं मित्रा, अगं काय झालं? हं? काय झालं बाळा? गौरांग काय बोलला का तुला? त्याच्याशी भांडलीस का? नाही आई. अगं ठीक आहे, तुला नाही ना बोलायचं तर सांगू नको. हं? मला कळलंय ग, असं होतं गरोदरपणामध्ये. आपण की नाही खूप भावनिक चढ उतारातून जात असतो, म्हणून असं वाटतं. कधी कधी खूप आनंदी व्हायला होतं, कधी कधी रडायला येतं. काय व्यवस्थित होईल बाळा, तू नको काळजी करू. आम्ही आहोत ना. हं? आहोत ना. मग ठीक आहे. काही लागलं तर सरळ माझ्याकडे निघून यायचं, हक्काने यायचं. काय का आमची आहेस तू. रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. आता काय सांगितलं मी? आनंदी राहायचं म्हणून. हं? मग हसत राहायचं सारखं. हॅलो 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 मंजिरी. मंजिरी, मला माहिती आहे पलीकडे तूच आहेस. तुझ्या श्वासांचे आवाज सुद्धा ओळखतो मी. ठीक आहे, तुला बोलायचं नसेल तर बोलू नकोस माझ्याशी, पण प्लीज माझं बोलणं ऐकून घे. मंजिरी, मी चुकलो. माझ्यातून चूक झाली, माझ्यातून गुन्हा झाला आणि मला लाज वाटते त्याची. मला लाज वाटते स्वतःची. पण जे काही झालं त्याची सुरुवात नशेच्या भरात झाली होती, गैरसमजातून झाली होती, फ्रस्ट्रेशन मध्ये झाली होती. मी जस्टिफिकेशन नाही देत आहे, पण हे असंच झालं होतं. इतक्या दिवसात, इतक्या महिन्यात खूपदा तुला स्वतःहून हे सगळं सांगावं असं वाटलं. कारण माझंच मन मला खात होतं. पण जेव्हा जेव्हा मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाबा तुम्ही काय झोपली नाही अजून तू?
झोपतच होते मी आता. किती शांतपणे झोपलेलं पिल्लू. त्याला एक बरं आहे बाबा, तिचे काही वादळ उठलंय ना ते अशा वेळी उठलंय की पिल्लूला त्याची पुसटशी आठवण सुद्धा राहणार नाही. अंजली, तू सुद्धा तुझ्या सगळ्या आठवणी लवकरात लवकर विसरून जा. वाईट भूतकाळ लवकरात लवकर विसरलेला बरा असतो, नाहीतर तो वर्तमान आणि भविष्य दोघांनी त्रासदायक करू शकतो. चल, हे बोलत काय बसतो इतका वेळ? झोप आता, झोप. किती रात्र झाली, खूप रात्र झाली. झोप. तो फोन जरा स्विच ऑफ करून टाक, नाहीतर तो माणूस तुला रात्रभर फोन करून त्रास देत बसेल. हॅलो. चांगला ओळखू ना त्या माणसाला. आपल्याला त्रास देण्याकरता तो कुठल्याही दराला जाऊ शकतो. बंद कर स्विच ऑफ. इकडे स्विच ऑफ करतो. आणि फोन तुला त्रास नको आहे ना. कुठे बंद कुठे करायचं? घ्या आता शांतपणे झोप. चल. चला आता शहाण्या मुलीसारखं सगळं दूध पिऊन टाकायचं. घे. कशाला आणलंस तू? कशाला म्हणजे? प्यायला. मला नकोय, मला नाही जाणार, भूक नाहीये. नेत्रा, आता असं वागून अजिबात चालणार नाही. अगं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? बाळाची काळजी घ्यायला हवी ना. म्हणजे मला खरंच नकोय, मला आधीच मळमळते, मला नाही जाणार. नेत्रा, मला तुझं काही ऐकायचं नाही. पटकन दूध पिऊन टाक बघू. प्लीज, खरंच नकोय. मी गौरंग दादा, तुम्हीच आता समजावा हिला. तुमचं ऐकेली. मंजुषा, ते दूध ठेव तिकडे टेबलवर. तिला हवं असेल ना तेव्हा उठून घेईल. एवढा आग्रह करायची काही गरज नाही. अहो, असं काय बोलताय गौरंग दादा? आई होणार आहे नेत्रा आता. नाही, मला माहितीये की घरात सध्या परिस्थिती ठीक नाहीये, म्हणूनच घरातल्या बाकीच्यांचं हिच्याकडे दुर्लक्ष होणं साहजिक आहे. आणि म्हणूनच तुम्ही जी जास्त काळजी घेतली पाहिजेत ना. झालं बोलून? हे बघ मंजुषा, काही गोष्टी तुला माहित नाहीयेत म्हणून तू असं बोलतेस. म्हणजे काय माहित नाहीये गौरंग दादा? माझ्या दादा आणि वहिनीचा संसार केवळ ह्या बाईमुळे उद्ध्वस्त झालाय. गौरंग दादा, हो काय बोलताय तुम्ही हे? का? मी खोटं बोलतोय? हा, विचार हिला. अरे ती काय सांगणार?
बघितलंच कशी मान खाली घालून बसलीये. म्हणून सांगतो मंजुषा, तुम्हाला सगळ्यांनी मिळून हिचं जे काही कोडकौतुक करायचं असेल ना ते करा, पण मला मात्र मध्ये आणू नका. सत्यजित दादा, कुठे बाहेर चाललात का? नाही म्हणजे आत्ताच लॉक लावलं मी. तुम्ही लगेच परत येणार असाल तर नाही करत लॉक मी. नाही, तुम्ही लॉक करा. मी कधी परत येईन मला माहित नाही. दादा सॉरी, पण कुठे जाताय? मला काय वाटतंय, कुठे जाईन मी यावेळी? काळजी घ्या. काका काका काय झालं? काका, माझं प्लीज एक काम कर ना. हो करतो. तू एवढी घाबरलेली काय आहेस? पण अरे बहुतेक त्यांची गाडी आहे बाहेर. सत्यजितरावांची? हो, मी खिडकीतून बघितलं. बहुतेक काल रात्रीपासून इथेच असावे. तू बघ ना जाऊन जरा. आणि हे बघ, बाबांना कळलं, त्यांना काही जरी कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तू त्यांना जाऊन समजाव ना, त्यांना म्हणून जा इथून आता. मनू, तू घाबरू नकोस आधी आणि टेन्शन घेऊ नकोस. नाही मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. प्लीज. तुम्ही काय करता इथे? माझी बायको आणि माझी मुलगी तुमच्या दादांच्या घरात राहतात. आजपर्यंत माझा एकही दिवस त्या दोघींचा चेहरा बघितल्याशिवाय सुरू झाला नाही. आजचा व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. काल रात्रीपासूनच येऊन थांबलोय इकडे. मला त्या दोघींना भेटायचंय. ते बघा, तुम्ही असे घरात जाऊ शकत नाही. तुम्ही अडवणार मला? माडवाच. सत्यजितराव, तुम्ही असे का वागता? तुम्हाला हे प्रकरण आणखीन चिघळायला हवंय का? माझ्यामुळे चिघळणार नाही, तुमच्या दादांमुळे चिघळेल. प्रश्न दादाचा नाही, प्रश्न तुमचा आणि मंजिरीचा आहे. मंजिरी सध्या तुमचा तिरस्कार करते आणि तिला तो करण्याचा पूर्ण हक्क आहे असं मला वाटतं. सत्यजितराव, तुम्ही प्लीज असं काही वागू नका ज्यामुळे मंजिरी तुमचा आणखीन तिरस्कार करायला लागेल. आणि ती कुठली वॉर्निंग किंवा धमकी नाहीये. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, चला.
आपण ड्राईव्हवर जाऊया. या या बसा या या. अगं नेत्रा, काय करतेस हे? चहा प्यावासा वाटला म्हणून आले. तू कशाला करतेस? मी घेऊन येते तुझ्यासाठी. जा बघू. राहू दे, उगाच कशाला तुला त्रास. त्रास कसला नेत्रा? उलट मला आवडेल तुला चहा करून द्यायला. सोड. राहू दे ग, करते. नेत्रा, तुला एक विचारू? मला माहितीये तू काय विचारणार आहेस, पण विचार. नेत्रा, गौरांग दादा म्हणाले की सत्यजित दादा आणि मंजिरी वहिनींचा संसार तुझ्यामुळे तुटला. तू असं म्हणाला कारण तेच खरंय. म्हणजे त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी जी सीडी पाहिलीत ते सगळं मी शूट केलं होतं.